रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात उलगडा करत मोठी कामगिरी बजावली आहे। रामपूर येथील आवटेवाडी परिसरात बागेजवळ जंगलात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते। तपासादरम्यान चिपळूण पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेतली। या तपासाचे धागेदोरे थेट मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी येथे जाऊन पोहोचले। तपासात रामपूर येथील विशाल खोडदेकर याने त्याची प्रेयसी जन्नतुनिसा उर्फ जन्नत खान हिच्या मदतीने मालाड येथील एजाज कुरेशी याचा खून केल्याचं उघड झालंय। हेवी डिपॉझिटच्या आर्थिक वादातून हा खून करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे आणून जंगलात जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। सीनियर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या जलद कारवाईमुळे चिपळूण पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। मेरे हस्बैंड का और उनका कोई ऐसा पैसे का मैटर नहीं था उसमें। और ये जो उसका जो बॉयफ्रेंड था ये चिपलून से आया वहाँ से, और आने के बाद में उसने बोला उसको 1 करोड़ का कुछ गाला दिखाने का है करके। तो सुबह से लेके शाम तक मेरे हस्बैंड उसके साथ में ही गाला दिखा रहे थे। और उससे पहले 3 साल पहले उसको वो लेडी को हैवी पे रखी। बीच में पैसा बोलते ऑनर के पास आया था तो ऑनर दे रहा था पैसा, लेकिन वो उस टाइम क्या बोली कि मेरे पास दूसरा रूम नहीं है तो मैं नहीं खाली कर सकती करके, और वो ऑनर ने लगता पैसा कहीं और लगा दिया। तो उसके बाद में ये मेरे हस्बैंड के पीछे पड़ी कि मुझे पैसा दिलाओ पैसा दिलाओ। ये बोले जब उसके पास आएगा तभी दिलाएंगे, ना तो उसने बोला कि दूसरी जगह दूसरा कोई ऑनर देख लो आप रेंट पे कोई डाल के, और इसको वो पैसा उसको ट्रांसफ़र करके उसको खाली करवा दो करके। तो बोले ठीक है करके उस हिसाब से उन लोगों का चल रहा था। 1-2 लोगों को दिखाई भी थे कि किसको हैवी पे डालने का है करके उस हिसाब से। तो उस दिन पता नहीं क्या उन लोगों को बहाने से उनको ऊपर बुलाए, मारा मारी हुई, या उन दोनों ने मिलके उनको मारा। अभी वो क्या बोलती कि हम दोनों ने मिलके उसको मारे करके। दिनांक 28/3/26 रोजी पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना मला रामपूर येथील डॉक्टर राव राणे यांचा फोन आला की त्यांच्या आंब्याच्या बागेच्या पुरेस एक साधारणतः 70 फूट अंतरावरती काहीतरी संशयास्पद जळल्याचं दिसून येत आहे, सदर बाबत खात्री व्हावी अशी बातमी समजल्यानंतर मी तात्काळ पोलीस स्टेशनला नोंदी करून स्टाफसह घटनास्थळी रवाना झालो। तिथे पोलीस पाटलाला बोलावून घेतलं आणि त्यांच्या समक्ष घटनास्थळाची पाहणी केली। घटनास्थळाची पाहणी केली असता सदर ठिकाणी काहीतरी संशयास्पद जळायचं दिसून येत होतं आणि काही हाडाचे तुकडे आणि लोखंडी रॉड पडल्यासारखे दिसून येत होते। थोडा आमचा संशय बळावल्याने आम्ही तात्काळ सदर बाबतची माहिती माननीय एसडीपीओ श्री बेले साहेब यांना कळविली आणि घटनास्थळी येण्याबाबत विनंती केली। तसेच फॉरेन्सिक जे पथक आहे चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत कार्यरत त्यांना पण कॉल केला आणि घटनास्थळी येण्याबाबत सांगितलं, आणि ते आल्याच्या नंतर 2 पंचाला बोलावून घेतलं। त्यांच्या समक्ष घटनास्थळाची पूर्ण सविस्तर पाहणी केली आणि घटनास्थळावरती त्यांच्या मार्फतीने 2 पंचासमक्ष जे काही नमुने मिळाले संशयास्पद ते ताब्यात घेतले। सदर बाबत माननीय वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेतल्याच्या नंतर मी निर्णयाप्रत आलो की या ठिकाणी कोणीतरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणास्तव अज्ञात साधनांनी अज्ञात व्यक्तीचा मर्डर केलेला आहे। तपास माझ्याकडे ठेवल्याच्या नंतर मी खात्री केली की सदरच्या घटनास्थळाची जागा ही कोणाची आहे अशी माहिती घेतल्याच्या नंतर बीट अंमलदाराकडे कळालं की रामपूर येथील विशाल खोडदेकर यांची ती जागा आहे। त्यानंतर विशाल खोडदेकरला आपण चौकशी कामी बोलू असं ठरल्याच्या नंतर समजलं की विशाल खोडदेकर हा गेल्या 4 ते 5 महिन्यापासून फरार आहे आणि तो मिळत नाहीये। तो मिळत नाही म्हटल्याच्या नंतर आमचा अजूनही संशय बळावलेला होता। ते त्यांचं वर्णन कसं होतं, काय चालत कसे होते वगैरे, तर त्यांनी मला सांगितलं की साहेब ते थोडेसे लंगडे टाईप चालत होते, कारण त्यांचा अपघात सौदीला असताना झाला होता आणि मुंबईला असताना त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांच्या पायात रॉड टाकलेला होता लोखंडी एक। मग त्या घटनास्थळावरती आम्हाला स्टील रॉड सदृश्य वस्तू पण मला मिळाली होती। नंतर मग मी ती तात्काळ इथल्या वैद्यकीय अधिकारी आपले अस्थिरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि खात्री केली की ही पायातलीच आहे की हातातली आहे की ही ऑपरेशन केल्याच्या नंतर पायात टाकतात का वगैरे अशी माहिती घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ही पायातलीच वस्तू आहे आणि हे कुणीतरी ज्यांच्या पायाचा अपघात वगैरे झाला अशा माणसाचीच पायातली आहे ही, आणि त्या माणसाचीच तिथं ते अवशेष असावेत असं एक ओरली मला मार्गदर्शन मिळालं। त्याच्यानंतर माझी खात्री बळावली की ते जे आहेत
थोड्या अंगठ्या पण मॅच होत आहेत आणि रॉड पण मॅच होतो आहे. तर त्या अनुषंगानं मग माझी खात्री 100% झाली की हा मर्डरच आहे. मग मी गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर मग त्याच्याबरोबर जे लास्ट स्पॉट झालेले होते विशाल खोडदेकर रामपूरचे, त्यांच्या अनुषंगानं माहिती घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जेव्हा त्याचं विश्लेषण केलं मी पूर्ण CDRचं वगैरे, तर त्याचं लोकेशन मला मालाड मिळालं. पण मालाड मुंबई या ठिकाणी मिळालं. तो जरी त्याचे मोबाईल सर्व स्विच ऑफ होते, परंतु तो फेसबुक ऍक्टिव्ह होता, डायरेक्ट फेसबुक ऍक्टिव्ह. मग आम्ही पाहितलं की फेसबुक ऍक्टिव्हवरनं त्याला जे कुठले नंबर आहेत अटॅच फेसबुकला, त्या नंबरवरनं त्याचे लेटेस्ट CDR घेतले आणि तपास पथक पाठवलं. तपास पथक पाठवल्याच्या नंतर त्याला ताब्यात घेतलं. काल सकाळी ताब्यात घेतलं आणि काल संध्याकाळी इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्याच्यानंतर मग आम्ही आमचा खाक्या दाखवूनच त्याच्याकडे पूर्ण इन्क्वायरी केली. त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली की पैशाच्या देण्या घेण्याच्या कारणावरून मी त्याची जी सह आरोपी आहे मैत्रीण जन्नतू निस्सा जिन्नत खान हिच्या घरी त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. परंतु आम्ही घाबरलेलो असल्यानं, प्रचंड घाबरलेलो असल्याने लोकांना कळेल ह्यामुळं आम्ही ती सुटकेसमध्ये ती बॉडी भरली आणि तिथून डायरेक्ट येऊन म्हणजे त्यांनी त्याच्या शेतामध्ये रामपूरला आवटेवाडी शिवारात टाकून दिली. आणि या पद्धतीने मग त्यांना पुन्हा आज रोजी कोर्टामध्ये हजर केलं रिमांड कामी. माननीय कोर्टाने त्याला 6 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. अधिक तपास मी स्वतः करत आहे. गुन्ह्यामध्ये किती आरोपी आहेत? सध्या 2 आरोपी आहेत, परंतु 2 आरोपी आहेत आणि पण जेव्हा ते ती बॉडी घेऊन इकडे निघालेले होते मुंबईवरनं इकडे, तेव्हा त्यांच्याबरोबर त्याची जी प्रेयसी आहे आलिशा उर्फती जन्नतुनिसा खान, तिचा 17 वर्षाचा मुलगा पण गाडीमध्ये बरोबर होता. परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्याला पाठीमागं डिक्कीत काय आहे वगैरे याबद्दल काही कल्पना नव्हती. सदर बाबत मी अधिक तपास करीत आहे त्याच्या रोलबद्दल.